केशवराव खांबेटे वाचनालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे। केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ वाचक आणि शेतकरी प्रदीप पवार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले। यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, खजिनदार सुनील उमरोटकर, राजेंद्र ढंगारे, ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले, सहाय्यक अधीक्षक विनोद सोनावणे, सुशीलकुमार गाडगे, धनंजय सरनाईक, एम देवडे सानप, निलेश जाधव खेडकर, राहुल झडे, अधिराज गायकवाड, शेतकरी शोभा पवार, मनोहर तांबे, अलका नाईक, रामचंद्र म्हात्रे, परशुराम नागती व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वाचनालयाचे खजिनदार सुनील उमरोटकर आणि मनोहर तांबे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले। यावेळी निवडक वाङ्मय शाहीर अमर अण्णा, अण्णाभाऊ साठे, जनसारस्वत अण्णाभाऊ साठे, आठवणीतले साहित्यिक, चंदन, आग, रानबोका, डोळे मोडीत राधा चाले, रत्ना, निवडक चरित्रे, फकीरा, सत्यशोधकांची भाषणे ही पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती। उमरोटकर यांनी अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या। त्यामध्ये फकीरा सन 1959 साली समाविष्ट आहे। इसवी सन 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता, हे उपस्थितांना उमरोटकर यांनी सांगितले। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजाला दिशा व चालना देणारे ठरले आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। आज या सार्वजनिक वाचनालयाचे सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व आणि ज्येष्ठ पत्रकार संजय शेठ खांबेटे या ठिकाणी उपस्थित आमचे उमरेटकर सर, कृषी अधिकारी डंगारे सर आणि सर्व कृषी स्टाफ या ठिकाणी उपस्थित मांडण्यात आलेले आमचे पवार साहेब, आमच्या भगिनी, त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या भगिनी अलका नाईक, आज विशेष करून अण्णाभाऊ साठे म्हणजेच तुकाराम साठे यांची जयंती आहे। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतल्या वाटेगाव मुक्कामी झाला। अत्यंत खडतर परिश्रमामध्ये आपल्या कुटुंबियातील लोकांनी त्यांना शाळेमध्ये धाडलं, पण शाळेत शिक्षण जर पाहिलं ह्या माणसाचं तर फक्त अर्धा दिवस शाळेत गेला। मग अर्धा दिवस माणूस पुढे जगाचं नाव करेल का, हा एक प्रश्न होता। अर्धा दिवस शाळेत गेल्यानंतर त्यांनी कधी शाळेचं तोंड देखील पाहिलं नाही, पण पुढे हा माणूस मुंबईमध्ये आल्यानंतर गिरणी कामगार चळवळीमध्ये ह्यांनी भाग घेतला आणि गिरणीच कामगार चळवळीमध्ये भाग घेतल्यानंतर हा माणूस, या माणसानं अनेक साहित्य लिहिली, अनेक पोवाडे लिहिले, मला वाटलं 15 पोवाडे लिहिले त्यांनी, साहित्य लिहिली। असा हा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पोवाडा लिहिला आणि आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आकाशातील ताऱ्याला अण्णाभाऊ साठेंचं नाव देण्यात आलेलं आहे। ही या देशासाठी खूप मोठी अभिमानास्पद आणि घोषणात्मक गोष्ट आहे, कारण आकाशातील ताऱ्याला, बरोबर ना संजय शेठ, आकाशातील ताऱ्याला अण्णाभाऊ साठेंचं नाव देणं ही खूप मोठी गोष्ट आहे। असा हा माणूस, अशा ह्या माणसाची आज जयंती या सार्वजनिक वाचनालयामध्ये साजरी होते। मी या ठिकाणी अचानक कृषी ऑफिसला आलो आणि बघतोय तर डंगारे साहेब म्हणाले की आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे। मलाही माहित होतं, पण अचानक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। असे उपक्रम संजय शेठ खांबेटेंच्या माध्यमातून अनेक वेळा होत असतात। मग आंबेडकर जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल,